इतके स्पीडनं पळाले आणि वाटलं की हे जर दोघं असले तर आपली स्पर्धा 1 नंबर किंवा 2 नंबर नक्की होईल आणि मग तिथं ते सिलेक्ट झालं. तुमच्या सगळ्यांची आर्थिक स्थिती फार उत्तम असायला पाहिजे ना, जर असे बैल सांभाळायचे असतील तर. शेतकरी भागात असं नाही नाही साहेब, हे सगळे शेतकरी प्रत्येक बैल जो पळणारा आहे गरीब शेतकऱ्याच्या घरातूनच तयार होते आणि तिथनं तयार होऊन मग कोण पैसे लावून घेईल करेल, पण सुरुवात ही शेतकऱ्याच्या घरातूनच तयार व्हायला लागते. हे पैशावर तयार व्हायची गोष्ट नाही. पण आपला बैल पळणार आहे कसं, म्हणजे कसं ठरवता किंवा तुम्ही? शेतकरी काय करतोय, पहिला आदत म्हणतोय ना आपण, ते तयार करून राऊंडात आणायला चालू करतोय. त्यावेळेला चांगले लोक बघायला आलेले असते, ते पळ बघून त्याचा मग त्याचा व्यवहार होणार, मग त्याने घेऊन जाणार. पण सुरुवात ही शेतकऱ्याच्या घरातूनच होते. आणि काहींची परिस्थिती अशी पण आहे साहेब की समजा दादांची तर खूपच एवढ्या मोठ्या बक्षिसाला फीस खूप कमी होती. आता एखाद्या ठिकाणी 1 लाखाचा खेळ असतो, तिथं 1100 किती होती फी, किती होती? बक्षीस जर असेल 1 लाख रुपये, 1% प्रवेश फी असते. अच्छा, दादांनी नाममात्र ठेवली होती. आता आपल्या इथं तशी ऍक्च्युली 40,000 रुपये, पण मी 11,000 रुपये ठेवली होती. हे ठेवायचं कारण काय की मग सगळीच येत नाहीत, सिरियसली जे यांना करायचे आहेत ते कारण. तर मग कोण पण येऊन खेळलं आणि मग चांगल्या गाडीची आडवं पळाल तर त्या गाडीचं मात्र होईल, म्हणून खरं प्रवेश फी ठेवायचं कारण. 3 लाख रुपये पण प्रवेश फी असते बक्षिसाची. आता ह्यांची जी पद्धत आहे 1,000 म्हणजे 3 फेऱ्यांचं, त्याला बक्षिसाचं जे बक्षीस त्याची 1% आणि ह्यांची जी पद्धत आहे, तुम्ही कुठल्या तरी 3 लाखाच्या सांगतो 2 मिनिट सांगतो की, आणि ह्यांची जी पद्धत आहे ह्यांना 10% प्रवेश फी. म्हणजे ह्यांची प्रवेश फी ॲक्च्युली पाहिजे 4-4.5 लाख रुपये. ह्यांच्यात प्रवेश फी एवढी कारण की ह्यांच्या पूर्ण त्या क्षेत्रामध्ये सिनियर गाड्यांच्या 19 मिळाल्या फक्त. जसे इथं 1200 गाड्यांचा सहभाग झाला, तसं इथं फक्त 19 गाड्यांचा सहभाग झाला. म्हणजे ह्यांची 10% प्रवेश फी आणि ह्यांची आहे ती 1% प्रवेश फी. तर बक्षिसात ती ह्यांचा नियमच आहे तो थोडक्यात. तो नियमही सोडून मी त्याखाली आलो आता, कारण ह्यांची 3 फेऱ्यांची जवळजवळ 40,000 पाहिजे होती. फॉर्च्युनरचं 40 लाखाची धरली तर 1% म्हणजे 40,000 पाहिजे होती, मी 11,000 ठेवलेली होती. आणि ह्यांची पण 4 लाख पाहिजे होती, 3 लाख केली मी. काय ह्यांच्यात पण 7 किलोमीटर पळत असताना तर नवीन गाडी एखादी आली तर मग हे चांगल्या पळणाऱ्या गाडीचे एखाद्या दिवस गोठला होऊन जातो. त्याची जर आडवी पडली आणि गाडी अडकली ते पळणारा सुद्धा पळू शकत नाही. त्यामुळे ती प्रवेश फी ठेवायलाच लागते. म्हणजे आयोजकाची इच्छा असते नसते ती ठेवायला लागते प्रवेश फी. पण याच्यामध्ये म्हणजे बैल जसे महत्वाचे आहेत तसा गाडीवान पण, त्याला तुम्ही ड्रायव्हर म्हणता, तो पण महत्वाचा आहे. तर मग ड्रायव्हर कोण असतं, म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी कोणी चालवतं तुम्ही का तुमचे सगळ्यांनी ड्रायव्हर ठेवलेले आहेत? प्रत्येकाचा ड्रायव्हर असतो. मग त्या ड्रायव्हरची फी कशी असते? त्यांना पण 10% 10% असते. जे बक्षीस मिळेल आपल्याला त्यातली बक्षीस मिळेल त्यातली 10%. आता फॉर्च्युनर दादा बोलल्याप्रमाणे जर ते किमतीची तर मग त्याची 10% त्यांना. अच्छा, असं काही ड्रायव्हर्सचं एवढंच द्यायचं असं पण नसतं. त्यांना पण आवड आहे ते गाडी हाणायची. काही जणांना म्हणजे ते पैसे नसेल तर पण गाडी हाणणार अशी पण ड्रायव्हर आहेत, पण ती गाडी हाणू वाटते. पण असं आहे की बैल पळवायचं तंत्र काय आहे, म्हणजे काय केलं की बैल पळतो? खेळ टोचता अजूनही